तर हॅलो गाईज, तर तुम्ही पाहिला असेल की विटा कशा प्रकारे बनतात, तर तुम्हाला आम्ही दाखवू चिखल कशा प्रकारे बनतो. तर इकडे इकडे बघत असाल तर तुम्ही इकडे माती व राख टाकली जाते आणि मिक्स केले जाते आणि आपण JCBच्या साहाय्याने मिक्स करून एका मिक्सरमध्ये टाकले जाते. तर आपण तर तुम्ही पाहिला असाल की चिखल कसा मिक्स होतो. तर आता आपण दाखवू की चिखल मिक्सरमध्ये कशा प्रकारे मिक्स होतो. तर आपण मिक्सर पाहूया या. तर अशा प्रकारे मिक्सर आहे हा. तर आपण वय पाहून बघू त्या इकडे या. तर अशा प्रकारे याला पायऱ्या आहेत आणि आतमधून पाहिलं तर अशा प्रकारे दिसते आतमधून. ह्याच्याने मिक्स केले जाते आणि मिक्स करून जे विटा बनवतात त्यांच्या जागेवर टाकले जाते. तर आपण तर आपण ते पाहू शकता तुम्ही, त्या तिकडून पडतो चिखल. तर ती जागा पाहू आपण. ते मिक्सरचे गेअर आहेत, ज्याचा रिवर्स पण होतो आणि समोर पण चालतो. इथे गेअर आहे आणि हा डबल टायरचा आहे. खूप लोड घेतो हा. आणि इथून मिक्सर चिखल पडतो, इथून या साईडून चिखल पडतो. जो विटा बनवतो त्यांच्या जागेवर जाऊन चिखल पडतो. गारेकरी आहेत त्यांच्या. तर अशा प्रकारे होतो. ट्रॅक्टर बघा अशा प्रकारे चालवला जातो. तर इथे क्लच आहे आणि इथे ब्रेक आहे आणि इथे रिवर्स आणि समोर जातो. इथे जर तुम्ही इकडे पडला तर रिवर्स होईल आणि पुढे ढकलला तर समोर जाईल. आणि इथे लोटरचं आहे. इथे फर्स्ट गिअर, सेकंड गिअर, थर्ड गिअर, फोर्थ गिअर आहे. आणि तुम्ही तो मिक्सर पाहिला आहे, तो मिक्सर ह्याला जोडला जातो आणि गारेकऱ्यांच्या जागेवर टाकला जातो. कसा बनवला जातो, कसा मिक्सरमध्ये टाकला जातो आणि कसा गारेकऱ्यांपाशी पोचवला जातो. आणि आता आपण पाहूया की तो गारेकरी कुठल्या साच्यामध्ये विटा तयार करतो या पाहूया. तर हा आहे साचा. तर हा 4 इंची साचा आहे आणि हा 6 इंची साचा आहे. तर ह्याच्यामध्ये जो चिखल तयार केला जातो तो ह्याच्यामध्ये असा प्रकारे मारला जातो आणि पूर्ण असं सपाट केले जाते. सपाट करून त्याला असा घेऊन असा पलटी मारतात आणि असा उचलतात. असा उचलल्या प्रकारे तो वीट खाली बनते आणि नंतर ते भाजायला जाते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा.